मोठी बातमी हाती येते। काळ्या पैशावरती चाप लावण्याच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक दमदार पाऊल पुढे टाकलेलं आहे। सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने 3 लाख अथवा त्याहून अधिक रुपयांच्या रोख व्यवहारांवरती बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता। मात्र आता सरकारने रोकड व्यवहाराची मर्यादा 3 लाखाहून 2 लाखांवर आणण्याची तयारी सुरू केलेली आहे। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, काय आहे सरकारची ही नेमकी तयारी आणि कशा पद्धतीने यावरचे दंड आकारले जातील? प्राजक्ता, केंद्रीय अर्थसंकल्प ज्या विधेयकानुसार मंजूर होत असतो ते विधेयक लोकसभेमध्ये चर्चेसाठी आलेलं होतं आणि या विधेयकामध्ये सरकारनं महत्वपूर्ण बदल केलेला आहे। तो म्हणजे जे काळा पैसा रोखण्यासाठी सरकार वारंवार डिजिटल ट्रान्झॅक्शनचा जो नारा देत आहे त्याच अनुषंगाने काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यातला महत्वाचा बदल हा आहे की आधी 3 लाखांच्या रकमेवरचे 3 लाखांच्या रकमेपर्यंतचे व्यवहार हे रोखीने करण्यास सरकारनं एक प्रकारची मुभा दिली होती। मात्र त्याच्यावरचे व्यवहार जे आहेत ते करता येणार नव्हते। तर ही मर्यादा आता 3 लाखावरून 2 लाख इतकी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे अधिकाधिक व्यवहार जे आहेत ते कॅशलेस व्हावेत हा सरकारचा प्रयत्न आहे। आणि दुसरीकडे आयकर रिटर्न भरताना तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार याचे नंबर देणं हे बंधनकारक राहणार आहे। कारण ज्याच्यामुळे सरकार जे तुमचे उत्पन्नाचे स्रोत आहेत ते अधिक नेमकेपणानं तपासू शकेल। खरं तर जेव्हा 3 लाखाची मर्यादा जाहीर केली होती तेव्हा लोकांनी या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि आता सरकारनं ही मर्यादा आणखी कमी केल्यामुळे मुळामध्ये आपल्याकडे कॅशलेस सिस्टीम तेवढी प्रभावी नसताना लोकांच्या कृतीचा यात विचार केलाय का असे प्रश्न देखील उपस्थित होते। प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।